नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा पंचनामा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मी सिद्धेश. गेल्या वेळी चर्चा केली होती की आगामी वर्षामध्ये येणाऱ्या 6 राज्यातल्या निवडणुका कशा असणार आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गेल्या आठवड्याभरामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ते म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 43 जणांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये सिंधुदुर्गातले नेते आणि खासदार नारायण राणेंचाही मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आणि त्यासोबतच महाराष्ट्रातही इतरही नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे येत्या काळामध्ये मंत्रिमंडळात 33 नवे चेहरे मोदींच्या टीममध्ये दिसणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे 4 नेते मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे. दरम्यान मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आधी 53 मंत्री होते आणि आता ज्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता मंत्रिमंडळ देखील वाढलं आहे आणि ही संख्या 80च्या पार गेली आहे. एकूण आता 81 मंत्री असणार आहेत आणि या अगोदर राज्यपालांचीही जी आहे ती वर्णी वेगवेगळ्या राज्यांमध्ये लावण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती, या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आगामी विधानसभा निवडणुका कशा काय असणार आहेत याच्यासाठी चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर दिल्लीहून थेट जोडले गेलेले आहेत केतन वैद्य सर. राजकीय अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार आहेत केतन वैद्य, आणि त्यांच्याबरोबर गेल्या वेळी आपण चर्चा केली होती आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा करणार आहोत की या ज्या राजकीय घडामोडी प्रामुख्याने राजधानी दिल्लीमध्ये घडताना बघायला मिळाल्या, या सगळ्याचा आगामी निवडणुकांवरती नेमका कसा परिणाम होणार आहे. खूप खूप स्वागत आहे केतन सर तुमचं गोवन वार्ता लाईव्हमध्ये पुन्हा एकदा. नमस्कार, मला बोलवल्याबद्दल आणि समस्त गोयकारात माझे यवकार. चला सुरू करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला की खूप महत्त्वपूर्ण घडामोडी गेल्या आठवड्याभरामध्ये राजकीय दृष्ट्या घडल्या. मंत्रिमंडळ विस्तार झाला, राज्यपालांची वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे ती नावं समोर आली नियुक्ती केल्याची. आता या सगळ्या पार्श्वभूमींकडे आगामी निवडणुकांवरती काय परिणाम होईल किंवा निवडणुका डोळ्यासमोरच ठेवूनच हे सगळे बदल केले गेले आहेत असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल का? नाही, प्रत्येक निवडणुकी च्या अगोदर आपण पाहतो की असे बदल केले जातात, ते राज्यगणित केले जातात, देशगणित केले जातात. पण या बदलाला थोडं वेगळं महत्व अशा करता आहे कारण ज्या पार्श्वभूमीवर हे बदल केलेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे. जवळजवळ 36 असे लोक आहेत, असे नवे चेहरे आहेत की जे अगोदर कधीच मंत्री नव्हते आणि 7 असे चेहरे आहेत की ज्यांना बढती दिलेली आहे. म्हणजे अगोदर ते मंत्री होते आणि त्यांना बढती दिलेली आहे आणि अनेक असे सन्माननीय, अपवाद नाही म्हणता येणार, पण असे अनेक सन्माननीय चेहरे आहेत त्यांना त्यांचं आयदर पुनर्वसन केलेलं आहे, जसं की कर्नाटकामध्ये राज्यपाल म्हणून पाठवलं गेलं काहींना, तर रविशंकर प्रसाद असू दे, प्रकाश जावडेकर असू दे, असे जे मीडियाला माहीत असणारे सन्माननीय बीजेपी नेते ज्यांना म्हणता येईल अशा लोकांना घरचा रस्ता खोला गेला आहे. तर एका बाजूला हे म्हणता येईल की खूप कठोर, निष्ठुर अशा तऱ्हेचं हे हा मंत्रिमंडळ बदल आहे. काही लोक म्हणतात की, आणि ही वस्तुस्थिती सुद्धा आहे की ओबीसी एक जात गट म्हणून जर राष्ट्रीय पातळीवर पाहिला तर आणि जो बीजेपी बरोबर खंबीरपणे उभा राहिलाय आणि त्यामुळे 2014 आणि 2019च्या निवडणुका बीजेपी जिंकू शकलं. तर असं जे वर्गीय म्हणा, जातीय म्हणा आणि या तऱ्हेने हे जे बदल आहेत ते सगळे केलेले आहेत. पण हे वरकरणी याचं विश्लेषण असं होईल कारण हे असे बदल केल्यामुळे निवडणुका जिंकता येतात का, नंबर 1. नंबर 2, बीजेपी मध्येच खदखदणारी जी ऍस्पिरेशन्स आहेत, ज्या इच्छा आहेत त्या किती पुऱ्या केलेल्या आहेत. तिसरं की बीजेपी, जसं आपण मागच्या वेळेला पण म्हणालो की आयारामांची पार्टी झालेली आहे आणि आता भारती पवारांचा उल्लेख तुम्ही केला किंवा कराड होते किंवा इतर जे आहेत, तर हे नारायण राणे स्वतः, नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया हे काही संघाच्या मुशीतनं तयार झालेली लोक नाही आहेत आणि अशा लोकांना मंत्रिमंडळात आणल्यामुळे बीजेपीच्या आतली खतखत जी आहे ती स्वीकारून सुद्धा आणलेला आहे. तर या बोल्ड मूव्ह म्हणून यांच्याकडे पाहिलं जाईल. पण या सगळ्याचा इलेक्शन मध्ये परिणाम होईल का? का ज्या प्रकारे अँटी इन्कम्बन्सी वाढलेली आहे, ज्या प्रकारे देशभरात हतबलता वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, करोनामध्ये अमेरिकेसारखा देश 46% जनतेला जिथे व्हॅक्सिन पुरवलेलं आहे तिथे भारतासारख्या देशाने फक्त 5 ते 6% लोकांना व्हॅक्सिन पुरवलेलं आहे. तिसरी लहर जी आहे ती आवासून उभी आहे. तर एका बाजूला ही सगळी आव्हानं आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे झालेले बदल आहेत. तर असं आपल्याला त्याची थोडीशी जमीन मांडून मग पुढचं विश्लेषण, सिद्धेश, मला वाटतं करावं लागेल.
हा अगदी म्हणजे मी खरं तर याच मुद्द्याकडे येणार होतो की भाजपने अत्यंत बोल्ड मूव्ह याच्यामध्ये दिसला आपल्याला. बाहेरून आलेल्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मंत्रिपद देण्याचंही जो एक आरोप आहे तो देखील भाजपवरती केला जातोय. नेमक्या अशा कुठल्या ठळक गोष्टी तुम्हाला वाटतायत या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भाजपला डोळ्यासमोर ठेवून, की 2024च्या दृष्टीने एकतर ही रणनीती आखलेली आहे का, किंवा त्या मागे आणखीन देखील काही कारणं तुम्हाला दिसून येत आहेत? नाही, 2024च्या दृष्टीने ही रणनीती नक्कीच आखलेली आहे. कारण 2024चा जो पाया आहे, त्या पायाभरणी समारंभ जो आहे तो पूर्ण वर्षभरात पुढच्या होणार आहे. तर बरोबर. पुढच्या वर्षभरात जवळजवळ 5 ते 6 राज्यात निवडणुका आहेत. बरोबर आहे. आपण बरोबर. मागच्या वेळेलाच चर्चा केली की सुरुवात गोव्यानी आहे. मग यूपी आहे. मग उत्तराखंड आहे. मग हिमाचल प्रदेश आहे. सरतेशेवटी अगदी गुजरात आहे. आणि बरोबर. कालच मी एका कार्यक्रमात गेलेलो तर हार्दिक पटेल तिथे म्हणाले की हे हार्दिक पटेल म्हणाले, केतन वैद्य म्हणत नाहीये की रावणाचा जीव जसा बिंबीत असतो तसा या सरकारचा जीव गुजरातमध्ये आहे. तर अशा प्रकारे विरोधक पूर्ण अ, पूर्ण तयारीनिशी बीजेपीला टक्कर द्यायला तयार आहेत. सर्वात आधी आपल्याला 2-3 गोष्टी हे कराव्या लागतील की सीरत बदली आहे पर सुरत नाही. कारण दिल्लीत एक जोक सतत फिरत होता त्या दिवशी की इंजिन तुम्ही डब्बे बदलले पण इंजिन बदललं नाही. तर त्यामुळे व्यक्तिगत जी पीएम मोदी यांची छवी होती, तर त्यांनी जो मार खाल्लेला आहे कोरोनाच्या गैरव्यवस्थापनामुळे किंवा बेरोजगारीमुळे किंवा या मुद्द्यांमुळे, तर बरोबर. त्याच्यावर काय याचा परिणाम होईल? कारण सिव्हिल इंजिनिअरिंग हे आज नाही, बीजेपी आणि संघ आणि ही संघाची सगळी व्यवस्था आहे ती अगोदरपासूनच करत आहे. आता माझ्या संस्थेत मी बघत होतो तर यादव जवळजवळ 4 ते 5 यादव समाजाला स्थान दिलं गेलंय. कुर्मी, दर्जी, जाट, गुज्जर, खंडायत, बैरागी, ठाकूर, कोळी, गोकलिया, कुल्लू गौडा आणि मल्हार सगळ्या समाजाला स्थान दिलं गेलेलं आहे. बरोबर. तर एका बाजूला म्हणजे पहिला आपण टेक्नोक्रॅटना वगैरे घेतो तो मुद्दा नंतर आहे. पण जातीय जे वेगवेगळे गट आहेत, मराठा या गटाला स्थान दिलेलं आहे. कारण आता मराठा आरक्षणावरनं जो सगळा गोंधळ आहे आणि बीजेपी सांगते की एमव्हीए सरकारने ही बाजू कोर्टात लढून धरली नाही. तर एमव्हीए सरकार सांगते की आमचा असा कुठलाच इरादा नव्हता आणि तुमचे जे वकील होते तेच आमचे वकील आहेत. तर तुम्ही असा आरोप आमच्यावर करू शकत नाही. तर त्याच रागाचा काही फायदा राजकीय होऊ शकेल का याची काळजी घेतलेली दिसते. कर्नाटकातनं बरेच लोकांना प्रतिनिधित्व दिलं गेलेलं दिसतंय. कारण कर्नाटकात पण बीजेपीचा अलबेल नाहीये. मध्ये खूप आवाज उठत होता बरोबर. की मध्ये आवाज उठत होता की कर्नाटकातनं तुम्ही जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री तुम्ही बदलायला हवेत. तर असा आवाज उठत होता. सो सगळ्या बॅगमध्ये मध्ये पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जे IAS ऑफिसर होते त्यांना आणि त्यानंतर व्हॉर्टन मधनं शिकलेले, तर त्यांना पण स्थान देण्यात आलेलं आहे मंत्रिपदामध्ये. राजीव चंद्रशेखर एक उदाहरण, खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. राजीव चंद्रशेखर मुळात आहेत मल्याळी, पण ते राहिलेले आहेत बंगलोरमध्ये. BPL मोबाईलचे फाउंडर ते राहिलेले आहेत. ते मीडिया जायंट आहेत. कारण जो एशियाटिक हा जो चॅनल आहे जो मल्याळी लोक पाहतात, तर त्या चॅनलचे पण ते मुख्य आहेत. आणि गेले अनेक 2-3 वर्ष ते बीजेपी बरोबर आहेत. आणि ते टेक्नोक्रॅट पण आहेत आणि त्यांना स्किल मिनिस्ट्री दिली गेलेली आहे. त्यांना IT मिनिस्ट्री सुद्धा स्थान दिलं गेलेलं आहे. तर हे एक दक्षिणेतलं नाव आहे. नंतर यांना प्रमोशन दिलं गेलेलं आहे. जे अरुणाचल मधनं त्यांचे मंत्री होते, तर त्यांना पण प्रमोशन दिलं गेलेलं आहे. म्हणजे मोठी गोष्ट अशी आहे की या सगळ्या वेगवेगळ्या घटकांचं आणि गोष्टींचं ध्यान दिलं गेलं. पण या सरकारची स्थिरत काय राहिलेली आहे? एक असते सुरत आणि एक असते स्थिरत. हे दोन्ही नाही, एकच केतन सर, फक्त मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. म्हणजे आपण या सगळ्या खातेवाटपाबद्दल बोलत होतो त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणजे तुम्ही असं म्हणत होतात की स्किल्ड आणि एज्युकेटेड अशा पद्धतीच्या नावांना संधी देण्यात आली आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी पंतप्रधानांनी स्वतःकडे ठेवलंय, याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हे सरकार जे आहे हे खेदाने म्हणावं लागेल की अगदी म्हणजे अशी एक स्टेटमेंट वेगवेगळ्या लोकांनी केले. कोणी या सरकारमध्ये सांगितले की पापड खाल्ल्यामुळे करोना बरा होतो. आणखी नंतर रामदेव बाबांनी तर तलवारीच काढल्या होत्या ॲलोपॅथीच्या विरोधात आणि ते डॉक्टर दिवस रात्र करून मेहनत करत होते त्यांच्या विरोधात. आणि तेव्हा पण ज्या प्रकारे विरोध करायचा होता
तर तो सूर जो आहे तो समजवण्याचाच सूर एकंदर होता. तर त्यामुळे सायन्स टेक्नॉलॉजी जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुम्ही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला जे ऑक्सिजन प्लांट उभारायचे आहेत किंवा जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी घ्यायची आहे, तर हम्म. ती ती अ, कशी घ्याल किंवा कशी भारतात आणाल, हा सगळा प्रश्न आहे. आणि चला ठीक आहे, स्वतः सायन्स आणि टेक्नॉलॉजीची किती समज आहे प्रत्येकाला यात न दिलेलं बरं. किंवा मंत्रिमंडळ या गोष्टी पाहत नसतं. त्याच्यासाठी IAS ऑफिसर्स असतात, सिव्हिल सर्वंट्स असतात, या सगळ्या गोष्टी असतात. हम्म. हे जरी मान्य केलं, हे जरी मान्य केलं तरी एक एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहावी लागेल, की समजा तुम्हाला काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अमेरिकेत आणायची असेल किंवा इतर ठिकाणून आणायची असेल, तर प्रधानमंत्री हे स्वतःचं जे राजकीय वजन आहे ते आंतरराष्ट्रीय पटलावर वापरू शकतात. पण हे केलं गेलं पाहिजे. तुम्ही ज्या चुका गेले 1 वर्ष, 1.5 वर्ष केलेल्या आहेत, त्या खरंच सुधारायचा तुमचा मानस आहे का? हम्म. जातीय समीकरण म्हणजे वाजपेयी म्हणायचे ना, की भानुमती का कुंभा जोडा, कहीं कीट कहीं का रोडा, असं करून थोडं एक 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 कढई घेऊया, त्यात थोडस जातीय समीकरण टाकूया, थोडस वर्गीय टाकूया, थोडस रिजनल समीकरण टाकूया, त्यात थोडेसे 2-4 चेहरे आपण दाखवूया की वॉर्टन हार्वर्ड चे घेतलेले आहेत. असा देश चालतो का? आणि हे बरोबर. सगळं केल्यानंतर तुमचं पुढचं इरादा इलेक्शन जिंकणं असेल आणि देशाला दिशा दाखवणं नसेल, तर मग हम्म. या सगळ्या बदलाचा जे आहे ते तो गवगवाट होईल 5 दिवस, त्यानंतर देशाला नवीन काहीच मिळणार नाही. एकंदरीत जर का आपण हे सर मंत्रिमंडळ विस्तार पाहिला, मग राज्यपालांच्या केलेल्या नियुक्त्या पाहिल्या, या सगळ्यातनं तुम्हाला असं कुठे जाणवत आहे का की भाजपमध्ये अंतर्गत जी नाराजी असेल, अंतर्गत बंडखोरी जी असेल, ती आणखी उफाळून येईल? भाजप बंडाळी करण्यासाठी चेहरे उरलेले आहेत का? कारण पहिलं तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा बीजेपी स्वबळावर जिंकायची नाही, तेव्हाची बीजेपी तुम्ही बघा की 6 वर्ष जेव्हा वाजपेयींनी राज्य केलं, तर तेव्हा बंडाळ्या अंतर्गत उफाळ्या बंडाळ्या यायच्याच. म्हणजे जसं आता जेव्हा जिनाच्या मजारीवर डोकं टेकून अडवाणी आले, तर त्यांना आल्या आल्या त्यांना त्यांचं पार्टीचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. तर आता हे निर्णय संघ घेतो का, किंवा हे निर्णय बीजेपी घेतो का, असं अनेक वेळेला दर्शवण्याचा प्रयत्न झाला की संघाची छाप ही या मंत्रिमंडळ बदल दिसत आहे. पण मला असं वाटत नाही, कारण आता जी बीजेपी आहे ती काही कमी लोक, म्हणजे संघात काही लोक जे मोदींच्या मर्जीतले असतील, तर त्यांची याच्यावर छाप असेलच. पण बाकी संघाची छाप किंवा चेक्स अँड बॅलन्सेस या पार्टीत राहिलेले आहेत असं मला वाटत नाही. एक अपवाद वगळता की प्रीतम मुंडे आणि यांच्या ज्या भगिनी आहेत, त्या या दोघांनाही वाटत होतं की मुंडे साहेबांची जी लेगसी आहे, तुम्ही एवढे जर तुमचा सेंट्रल फोकस ओबीसी आणि ओबीसींना नेतृत्व आणि प्रतिनिधित्व देणं हा हम्म. जर या बदलात होता, आणि 36 मंत्रे तुम्ही नवीन जे आणलेत त्यामध्ये अधिकाधिक सर्वाधिक चेहरे जर ओबीसी होते, तर हम्म. मग मुंडेंना वगळण्यात का आलं? आणि भागवत कराड हे मुंडेचे प्रोटेजी होते आणि मुंडे हे मेंटर होते, आणि त्यांना घेतलं गेलं, आणि प्रीतम मुंडे आणि त्यांची बहीण या दोघींनाही वगळण्यात आलं. आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे की त्या काही, म्हणजे आता त्यांनी दर्शवलं नाही की त्या पार्टी सोडून जातील. तर अशी जी आहे ती खदखद जाणवतच आहे. पुन्हा नारायण राणे यांना दिल्लीला पाठवलेलं आहे. स्वतः राणे मान्य करत नाहीयेत, पण फडणवीस राणे हे महत्वाचं नेतृत्व असल्यामुळे कोकणातलं, त्यांची ताकद भलेही कमी झाली असली तरी कुठल्याही ते पक्षात, वेगवेगळ्या पक्षात जातात. आतापर्यंत ते 4 पक्षात गेलेले आहेत, आणि जिथे जातात तिथूनचा जो मोठा नेता असतो त्यांच्याकडनं त्यांना स्पर्धा जाणवते. की विलासराव देशमुख आले, नंतर मग पृथ्वीराज चव्हाण आले, त्यांना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नाही, मग त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, मग ते वेगवेगळ्या पक्षात गेले, आणि हम्म. शेवटी ते बीजेपीत आले. तर हे जे MSME मंत्रालय आहे, तर दोन दोन गोष्टी बघाव्या लागतील. एक विरोधक म्हणून आणि आक्रमक विरोधक म्हणून राणे, जे MBA सरकारच्या विरोधात ठाकलेले आहेत. दुसरे राणे जे आहेत, आणि ह्या मुद्द्यावर खूप कमी लोक बोलतात, आणि राणेंच्या स्वभावामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, ते एक रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून खूप त्यांनी चांगली कामगिरी केलेली, आणि हम्म. त्यांना प्रशासन कळतं, आणि त्यांनी जर मनावर घेतलं तर ते गोष्टी चांगल्या करू शकतात. आणि MSME जे आहे ते रोजनिर्मितीसाठी खूप महत्वाचं क्षेत्र आहे. पहिली कुजबूज दिल्लीत आणि इतरत्र अशी होती की त्यांना सहकार हे क्षेत्र दिलं जाईल,
हे खातं दिलं जाईल, कारण 2 दिवसा अगोदर एक नवीन मंत्रालय तयार केलं गेलं सहकारचं. आणि सर्वात मोठं सहकार जो चालतो तो कुठे चालतो, तर ऑफकोर्स गुजरातमध्ये अमूल जे आहे ते सहकाराचं खूप मोठं उदाहरण आहे. आणि आज सरकारच्या मर्जीतले अधिकारी तिकडे आहेत. दुसरा सहकार असतो तो दूध क्षेत्रात चालतो, की 40 गाव असू दे, नाशिक असू दे, उत्तर महाराष्ट्र, आणि सर्वात मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रात दूध क्षेत्रात सहकार आहे, साखर क्षेत्रात सहकार आहे, आणि बँकांमध्ये सहकार आहे. आणि जो सरकारचा जीव आहे किंवा एनसीपीची जी ताकद आहे ती या सहकार क्षेत्रामध्ये आहे. तर सहकार क्षेत्राला जर काहीही मदत केंद्राकडनं आली किंवा किंवा ज्या बँका ज्या आहेत, ज्या सहकारी बँका आहेत, त्यांची स्थिती पण फार काही चांगली नाहीये. तर त्याच्यामध्ये जर काही नवीन गोष्टी करू शकल्या, आणि म्हणून हे मंत्रालय अमित शहा यांच्याकडे दिलं गेलेलं आहे. आता अमित शहा हे गृहमंत्री पण आहेत, आणि त्याबद्दलची ती कारकीर्द काय फार दैदिप्यमान राहिलेली नाहीये. किंबहुना विरोधकांवर चाप कसा बसेल याकडेच त्यांनी वेगवेगळ्या पावलं उचललेली आहेत. अशा काळात त्यांना सहकार देणं, जेव्हा महाराष्ट्रात आज जाईल उद्या जाईल करत करत एनडीए सरकार 2 वर्ष पूर्ण करत आलेले आहे, तर ते बघणं खूप इंटरेस्टिंग राहील की ते सहकार क्षेत्रामध्ये बीजेपीचा प्रभाव कसा वाढवतात आणि एनसीपी प्रभाव किंवा काँग्रेसचा प्रभाव जो आहे तो कसा कमी करतात. तर ह्या सगळ्या बदलांकडे ह्या तऱ्हेने पाहावं सिद्धेश. नारायण राणेंना घेऊन एक प्रकारे भाजपने दाखवून दिलंय की आम्ही आता काही शिवसेनेबरोबर जाणार नाही किंवा शिवसेना आमच्या बरोबर येणार नाही. नाही, बरोबर आहे की मला आठवतंय, आणि हे मी घटनाक्रम खूप जवळून कव्हर केलेले आहे, की जेव्हा राणे गेले तेव्हा बाळासाहेबांनी षण्मुखानंदमध्ये सभा घेतली आणि सांगितलेलं की गेले नाही, मी त्याला काढला. आणखी जेव्हा राज ठाकरे सोडलं, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि सांगितलं की माझं विठ्ठलाशी वैर नाहीये, माझं बडव्यांशी वैर आहे. आणि असं करून सगळं केलं तर अनेक दिवस जात होते. कधी संजय राऊत तर कधी इतर शिवसेना नेते हे त्यांना समजवायला जात होते. त्यांची जी एसयूव्ही होती ती त्यांच्या समर्थकांनी घरासमोर उलटवली होती, थोडीशी हिंसा झाली होती शिवाजीच्या एरियात. ते मला सगळं आठवत आहे. तर त्यामुळे ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं म्हणतात. तर राज ठाकरेंचं शिवसेनेतनं जाणं आणि राणेंचं जाणं हे याच्यात जमीन आसमानाचा फरक होता. राण्यांमध्ये एक उद्धव प्रतिस्पर्धी बघत होते, त्यांच्या दोघांमध्ये कधीच विस्तव जळला नाही. राणे आजही मान्य करतात की उद्धव यांच्या येण्याने त्यांचा जो प्रभाव होता शिवसेनेतला तो नक्कीच कमी झाला होता. आज शिवसेनेची एवढी मोठी युती 25-30 वर्षाची असल्यामुळे इतर घटक किंवा युपीए घटक अजूनही शिवसेनेला त्या तऱ्हेने आपलं मानत नाही. पण शिवसेनेची जर तुम्ही पावलं बघितली की सर्वात आधी अरविंद सावंतांनी अवजड मंत्रालयाचा राजीनामा दिला, आणि मग पवारांनी स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की तेव्हा मला नक्की वाटलं की हे शिवसेनेचं जे आहे ते वरवरचं नाहीये, ते खरंच फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांना वाटतं की बीजेपी सारखा साथी मित्र असल्यापेक्षा शत्रू असलेले बरे. आणि त्यांनी हे शिवसैनिकांनीच म्हणजे अंतर्गत मला सांगितलेलं आहे की अशा 30 ते 35 जागा त्यांनी आयडेंटिफाय केल्या मागच्या इलेक्शन मध्ये, की जिथे शिवसेना आरामात निवडून आली असती, पण तिसरा उमेदवार उभा करून त्यांच्या सीट्स पाडल्या गेल्या. ओके, तर त्यामुळे हे सगळी खतखत होती. आणि या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये पण काय आहे की राजकारणात पूर्णपणे आयुष्यभर कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, आणि त्यामुळे जी मिणमिणती आशा होती, तर आपल्याला असं म्हणायला वाव आहे आता की राण्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन ही जी आशा आहे ती आता तरी मालवलेली आहे. सुरुवातीला नितीन गडकरींच्या आपल्याला चर्चा ऐकायला यायच्या की नितीन गडकरींनी कसं अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं किंवा नितीन गडकरींची कशी अधिकाऱ्यांवरती व्यवस्थित त्यांचा होल्ड आहे. पण अशीच चर्चा नारायण राणेंबद्दल देखील दिल्लीतल्या पत्रकारांकडून ऐकायला मिळाली होती. ती म्हणजे पहिल्याच दिवशी नारायण राणेंनी कसं अधिकाऱ्यांना फैलावरती घेतलं. प्रशासकीय भाग जो असेल किंवा त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनचं स्किल असेल नारायण राणेंचं, हे एका बाजूला राहिलं, पण त्याचे पडणारे राजकीय पडसाद जे आहेत हे कशा पद्धतीने वेगळे आपल्याला बघायला मिळतील आगामी महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये, हे देखील इंटरेस्टिंग असणार आहे नारायण राणे कॅबिनेटमध्ये गेल्यामुळे. या पुढचा प्रश्न केतन सर माझा असा आहे की 6 राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षी आपल्याला बघायला मिळणार आहेत. या सगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाचा मुद्दा मला असा दिसतो, तो म्हणजे
निवडणूक होण्याच्या 1 ते 1.5 किंवा 2 महिने आधी काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आणि या घडामोडींचा इम्पॅक्ट आपल्याला 5 वर्षांपेक्षा त्या 1-2 महिन्यांच्या घडामोडींवरती दिसून आला. असं कधी तुमच्या पाहण्यामध्ये आलंय का आणि अशी होण्याची शक्यता वाटते का? कारण सुरुवात गोव्यापासून होते. गोव्यातनं येणारे निकाल असतील, मग त्यानंतर येणारी इतर UP असेल, हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, या सगळ्यानंतर सरतेशेवटी जसं गुजरात आहे आणि तुम्ही उल्लेखही केलात हार्दिक पटेल यांचा, तर गुजरातवरती आपलं बोलणं मागच्या भागामध्ये राहिलं होतं. त्या अनुषंगाने काय वाटतंय की 1-2 महिन्यांचा परिणाम देखील निवडणुकांवरती जास्त दिसून येतो की या एकंदरीत हा सगळा मिळून परिणाम जो आहे तो निवडणुकांवरती दिसून येतो? तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्याकडे? नाही, मला असं वाटतं की 1-2 महिन्यांचा परिणाम निवडणुकांवर दिसून येतो का, तर माझं उत्तर असेल नाही. मंत्रिमंडळ बदलल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकांवर दिसून येतो का, तर त्यासाठीही माझं उत्तर असेल नाही. मला असं वाटतं की लोक 3-4 महिने अगोदर मन त्यांनी बनवलेलं असतं, आणि बऱ्याच वेळेला निवडणुकीचे निकाल समर्थक किंवा विरोधक ठरवत नसतात, तर जे मध्ये फेन्स सिटर असतात ना, ते निवडणूक कुठल्या बाजूला कलंटे किंवा निकाल कुठल्या बाजूला येतील हे ठरवत असतात. आणि हे जे आहे हे ही भावना जी आहे ती 5-6 महिने अगोदरच दृढ व्हायला सुरुवात होते. पण शेवटचे 1 किंवा 2 महिने जे असतात, तर त्यामध्ये हे निश्चित होतं की निवडणूक कोण जिंकणार आहे किंवा कोण हारणार आहे. या पार्श्वभूमीवर जर बघायचं झालं तर आज जे जाट समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे किंवा छोटे छोटे यादवेतर ओबीसी समाज आहेत युपी मधले, मग अनुप्रिया पटेल असतील किंवा असे असे जे इतर लोक आहेत, तर त्यांना देणं हे खूप महत्वाचं बघायला पाहिजे. कारण मागच्या वेळेला आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोललो होतो आणि वेस्टर्न युपी जे आहे, जो शुगर केन बेल्ट आहे, मग आपलं वेस्टर्न महाराष्ट्र आहे तसंच तिकडे वेस्टर्न युपी आहे, आणि तिथे प्रचंड मोठ्या संख्येत जाट समाजाची लोक आहेत आणि इतर समाजाची लोक आहेत, आणि तिथे खूप खदखद आहे, विरोध आहे. तिकडे टिकेत जे आहेत ते पण त्यांनी पण मन बनवलेलं आहे की कोणालाही आम्ही जिंकून देऊ, पण बीजेपीला आम्ही नक्कीच हरवू. आणखीन एक याच्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते सिद्धेश, की काल एक महत्वाचं बिल जे आहे ते युपी सरकारने सादर केलेले आहे, आणि ते म्हणजे की जनसंख्येच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये असं आहे की जे मुस्लिम जनसंख्या आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय वाढायला पाहिजे, तर तशी वाढलेली नाहीये. म्हणजे राज्यानुसार बिहार असू दे, युपी असू दे, काही राज्य आहेत की जिथे जनसंख्या खूप जोरात वाढतीये, किंबहुना की 33% जी वाढ आहे देशभरात जनसंख्येची, ती युपी आणि बिहार मध्ये आहे. पण असं एक काही मानक आपण घेऊ शकतो का की एका धर्मामुळे जनसंख्या वाढते, तर हे जनसंख्येचे जे आकडे आलेले आहेत त्याप्रमाणे खोटं आहे, तसं काही नाहीये. पण हा मुद्दा राजकीय मुद्दा नक्कीच होऊ शकतो. तर तर असे मुद्दे काही जे आहेत ते निर्माण केले गेलेले आहे, केले जात आहेत, आणि याचं कारण साफ आहे की जिथे जिथे, आणि इम्पॉर्टंटली युपी मध्ये बीजेपी विरोधात आवाज वाढत आहे, खदखद वाढत आहे. 2 महिन्याच्या निकालांनी पंचायत इलेक्शन मध्ये किती हिंसा झाली तुम्ही बघितलं, तर त्यावर अनेक प्रश्न उचलले जात आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, राज्याच्या निवडणुका, देशाच्या निवडणुका, या तिन्ही निवडणुकांचे ठोक ताळे वेगवेगळे असतात. मत देण्यासाठी कारण लोकांची वेगवेगळी असतात, मोटिवेशन्स वेगवेगळे असतात, आणि त्यामुळे त्याप्रमाणे ह्या सगळ्याला मला असं वाटतं पाहायला पाहिजे. मंत्री बदलून किंवा मंत्रिमंडळामध्ये फेरफार करून फार काही फरक होईल असं मला वाटत नाही. गुजरात हा मुख्य विषय आपला राहिला होता मागच्या वेळेच्या चर्चेमध्ये. हार्दिक पटेलांची चर्चा झाली. काय वाटतंय, गुजरात सरतेशेवटी 2022च्या होणार आहे. मागच्या वेळी पण नाकी 9 आले होते, पण कसं बसं गुजरात तारून नेलं होतं. यंदाच्या घडीला आणखीन चुरस असणार आहे असं दिसतंय का? मला असं वाटतं की ही चुरस असणार आहे. बीजेपीनी जसं मी सांगितलं की सोशल इंजिनिअरिंग मध्ये बीजेपीचा पण कोणी हात धरू शकत नाही. काँग्रेसचं जे खाम राजनीती असायची की क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम, आणि जे 80च्या सुरुवातीच्या दशकात त्यानंतर यांचं सरकारच आलं नाही, तर खाम मध्ये क्षत्रिय जे होते ते नंतर हरिजन म्हणजे मागासवर्गीय जे होते, आदिवासी खूप मोठा तबका साऊथ गुजरातमध्ये आहे, डांग आहेत आणि इतर आदिवासी समाज आहे, आणि ऑफकोर्स 10% मुस्लिम आहेत.
हे सगळी मोठ जी काँग्रेसनी बांधलेली, तर ती हलवण्यात यशस्वी बीजेपी झालेली आहे. हे कसं झालं? तर आदिवासींमध्ये हिंदूकरण त्यांचं, शबरी मेळा घेणं वेगवेगळं, हे ओव्हरनाईट काम नाहीये. हे वनवासी कल्याण आश्रम आणि त्यांच्या ज्या आदिवासींमध्ये काम करणाऱ्या ज्या बीजेपीच्या अलाइड संस्था आहेत, हे काम सतत करत आलेले आहेत. तर आदिवासींचं हिंदुत्वीकरण किंवा मागासवर्गीय आणि SC ST समाजाचं हिंदूकरण हे गुजरातमध्ये झालेलं आहे. पण आता काळ वेगळा आहे. गुजरात हे त्या बाबतीत थोडं महाराष्ट्रासारखं आहे, कारण गुजरात हे सर्वात अधिक अर्बनाइज्ड राज्य आहे. जसं महाराष्ट्र 50% अधिक शहरी आहे, तसाच गुजरातही शहरी आहे. आणि जी अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली आहेत, कारखाने कोलमडलेले आहेत, छोटे उद्योगांची जी वाट लागलेली आहे, हे सगळे मुद्दे गुजरातमध्ये प्ले आउट होणार. मागच्या वेळेला सुरतमध्ये जे निकाल आले ते सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडणारे होते, कारण सुरतमध्ये प्रचंड एक प्रकारे बीजेपी विरुद्ध आणि अँटी इन्कम्बन्सीची लहर होती. इतर ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे जे सहकारी होते ते त्यांनी 80 जागा जवळजवळ मिळवल्या होत्या. 90 जागा मिळाल्यात. 180 तिकडे विधानसभेत मेंबर्स आहेत, तर 90 जागा मिळाल्या की तुम्ही गुजरात जिंकता. पुन्हा आपण जर तारखेप्रमाणे पाहिलं सिद्धेश, तर गुजरातचं इलेक्शन सर्वात शेवटी आहे. तर त्यामुळे युपी म्हणजे हे एक मिनी इलेक्शनच आहे. काय त्याला म्हणतात, लोकसभेचं इलेक्शनच म्हणता येईल ह्याला. प्रिलिमिनरी परीक्षा असणार आहे भाजपची 2022 मध्ये. अगदी प्रिलिमिनरी परीक्षा असणार आहे आणि प्रिलिम्सना बरेच लोक सिरियसली घेत नाहीत. पण मागच्या वेळेला प्रिलिमनी सगळ्यांना चकवलं, फसवलं. प्रिलिम मध्ये काँग्रेसने खूप चांगली प्रगती केली होती. छत्तीसगड जिंकलं होतं, मध्य प्रदेश जिंकलं होतं, राजस्थान सुद्धा जिंकलं होतं आणि नंतर लोकसभेत सपाटून मार खाल्ला होता. तर ही परिस्थिती वेगळी होईल का? आणि ती वेगळी होण्याच्या दिशेने देश जातोय का? तर जमिनीवर म्हटलं तर जातोय. पण इलेक्शन जर एक मानक किंवा थर्मामीटर याचं पाहिलं तर मला असं वाटतं की पुढच्या जून-जुलै पर्यंत एक स्थिती थोडीशी दिसायला लागेल की देशात खरोखरच बदल होतोय का? का या सगळ्या गोष्टी, मग बेरोजगारी वाढू दे, करोना वाढू दे, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला जाऊ दे, सगळ्या गोष्टी जाऊ दे, पण या सगळ्याला रिॲक्ट व्हायला एखादा पोलरायझिंग मुद्दा घेतला जातो आणि पुन्हा लोक बीजेपीकडे वळतात. तर असं होतंय का? हे सगळं हे चित्र जे आहे ते मला असं वाटतं की पुढच्या जुलैपर्यंत किंवा पुढच्या 2022 मध्यापर्यंत स्पष्ट होईल की 2024ला काय होणार आहे. 2022 हे वर्ष सर्वार्थानच फार महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच अनुषंगाने गुजरातवरती आपण चर्चा केली. आणि गोवा आहे असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये गुजरातहून सगळ्यात जास्त पर्यटक हे येत असतात गोव्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने गोवा आणि गुजरात यांचं नातं कसं असणार आहे राजकीयदृष्ट्या याच्यावरती देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पुढच्या भागामध्ये या भागामध्ये आपण मंत्रिमंडळ विस्तार, भाजपने केलेल्या रणनीती आणि 2024साठी केलेली नवी तयारी आणि मेकओव्हर या सगळ्यावरती सविस्तर चर्चा केला आणि सविस्तर पंचनामा केला. खूप खूप धन्यवाद केतन सर, तुम्ही गोवन वार्ता लाईव्हशी पुन्हा एकदा जोडले गेलात आणि सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा. तर या कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबतोय, पण पुढच्या वेळी 2022 हे वर्ष कसं काय महत्त्वाचं असणार आहे गोवा, गुजरात आणि इतर महत्त्वाच्या राज्यांसाठी सुद्धा यावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.